हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृती दिनानिमित्त हा एक व्हिडिओ बनवण्यात जात आहे की या व्हिडिओच्या आधारे सैनिक समाज पार्टीची विचारधारा आम समाजाच्या नागरिकांपर्यंत पोहोचायची आहे. कारण आमचा बेस असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. त्यासाठी संपूर्ण इतिहास हा समाजापुढे मांडला जाणार आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची कॅपॅसिटी सैनिक समाज पार्टीमध्ये असल्याचे हा गोषवारा आपल्या समाजापुढे ठेवण्यात येत आहे. कारण आजपर्यंत जे चाललेलं राजकारण आहे ते जरी छत्रपतीचं नाव घेऊन चालत असलं तरी ते छत्रपतीच्या कोणत्याही सिद्धांताचं, शौर्याचं, धैर्याचं कोणतंही यांच्याकडून अंमल होत नाही. म्हणून सैनिक समाज पार्टी उदयाला आलेली आहे. सैनिक समाज पार्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचे वंशज आहेत. शूर आहेत, शौर्यवान आहेत, धैर्यवान आहेत, देशभक्त आहेत, समाजभक्त आहेत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीची ही विचारधारा आम समाजातील नागरिकाला पसंत पडली आहे. आणि आजपर्यंत ज्या या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या लोकांनी या समाजाला अंडर प्रेशर ठेवलं होतं, दबावात ठेवलं होतं आणि अंडर प्रेशर दबावात ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने मतदान घेतलेलं होतं, दबावात ठेवून मतदान घेतलेलं होतं. आणि आम समाजाला जी सवय झाली होती, कोणती इंग्रजाच्या सत्तेमध्ये असताना जे अंडर प्रेशर जगण्याची सवय झाली होती, तिचा यांनी पुढे कंटिन्यू या 70-75 वर्षामध्ये तेच चालू ठेवलं. आजचाही कॉमन मॅन हा राजकीय नेत्याचा घाबरतो, दबावात जातो आणि काही लोक त्यांची स्तुती करतात, काही लालची लोक त्यांच्याकडे जातात आणि त्यामध्ये बऱ्याच पत्रकारांचा पण समावेश असतो. सर्व बाजूने ह्या समाजाला वेढून ठेवलेलं आहे, त्यांना वेढा टाकलेला आहे. आता ह्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव स्लोगन, एकमेव घोषणा कारणीभूत होणार आहे. आणि त्याचा आधार सैनिक समाज पार्टीने घेतला आहे. सैनिक समाज पार्टी राजकारण तर करणारच आहे, परंतु समाजाला घेऊन करणार आहे. आम समाजातल्या नागरिकाला शौर्यवान होण्याचं आव्हान करून करणार आहे. शौर्यवान, धैर्यवान या सर्व प्रत्येक नागरिकाच्या मनात जागृत करायचे आहेत. म्हणूनच हा समाज या राजकीय नेत्याच्या दबावाला झिटकारून टाकणार आहे, झुगारून देणार आहे आणि सैनिक समाज पार्टीबरोबर जोडत चालला आहे. कारण सैनिक समाज पार्टी ही अशी एक विचारधारा आहे की आम समाजातल्या नागरिकांना जागृत करणं, आम समाजातल्या नागरिकाला जोडणं हाच एकमेव आमचा अजेंडा आहे. आणि सैनिक समाज पार्टीबरोबर समाज जोडत चालला आहे. ही एक आनंदाची बातमी आहे. समाजाला सैनिक समाज पार्टीचे जे व्हिडिओ आणि विचार आवडतात, कारण सैनिक समाज पार्टी ही केवळ समाजासाठी पुढे आलेली आहे आणि या देशामध्ये छत्रपतीचा राज्याची पुनरावृत्ती करायची आहे. हा महत्त्वाचा मुद्दा पुढे घेतला असल्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला संपूर्ण समाज जोडत चालला आहे. लोकाला दिखावा करायचा नाही, सभा घ्यायच्या नाही किंवा आंदोलन करायचं नाही, मोर्चा काढायचा नाही, काही एक न करता समाज जोडला गेला आहे. ही गुरुकिल्ली आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीतून सापडलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये आत्ताचा जो चालू आहे पैशाचा खेळ हा नव्हता. शेतकऱ्यांसाठी आम्ही अनुदान देऊ, अमकं करू, तमकं करू, शेतकऱ्यांसाठी फक्त संरक्षण द्यायचं, हे छत्रपतीच्या राज्यातून आम्ही घेतलेलं आहे. सैनिकांचा संरक्षण हे शेतकऱ्यापर्यंत. म्हणून पुढच्या पिढीमध्ये जे लालबहादूर शास्त्रींनी स्लोगन दिली होती, जय जवान जय किसानचा नारा दिला होता, त्या नाऱ्याचा आणि छत्रपतीच्या रणनीतीचा एक मिलाप करून
सैनिक समाज पार्टीने हे आपलं आंदोलन, बौद्धिक आंदोलन तमाम जनतेपर्यंत पोहोचवलं आहे आणि जनता निश्चित मनातून सैनिक समाज पार्टीचे आभार मानत आहे आणि ते हळूहळू जोडत चालले आहेत. म्हणून समाजाचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.